हॅलो माय फ्रेंड्स, इंडियन मार्केट अनालिसिस आणि माझ्या स्नायपर ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सो निफ्टी थोडीशी पॉझिटिव्ह तर झालेली आहे आणि 23,400 ह्याच्यावरती तरी सध्या ट्रेड करत आहे निफ्टी. ओके, आणि कॅन्डल खरंच खूप चांगली झाली. इतकं पॉझिटिव्ह होण्याचं कारण तेच की सध्या न्यूज मध्ये म्हणजे सीज फायर चालू आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि निफ्टी तसा गॅप अप तर झाला पण पडला पण तसाच तेवढा चांगला. कारण तुम्ही जर बघितला तर सप्लाय झोन मध्ये ऍक्च्युली निफ्टी होता, ह्या सप्लाय झोन मध्येच होता आणि या मिडल ऑफ गॅप मधून सध्या त्याची रिएक्शन आलेली आहे. 2 दिवस गॅप चांगलाच निफ्टी मध्ये आलेला आहे. अवरली जर बघितलं तर खरंच सेलिंग पण खूप चांगलं आलेलं आहे. इफ यू सी, सेलिंग इज व्हेरी गुड आणि मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. ही एक रेड कॅन्डल आहे आणि खरंच खूप चांगली रेड कॅन्डल आहे. ठीक आहे, अशी तुम्हाला दिसणार नाही. देन त्याच्यानंतर इथं पण एक आपण स्ट्रेट ही रेड कॅन्डल जर समजा हिथं ओपन झाली असेल तर त्याचा ओपन कुठं कन्सिडर करणार, या कॅन्डलच्या जवळ. ऑलमोस्ट आधी पण इथे रिॲक्शन आली होती आणि त्याचबरोबर आता इथे रिएक्शन आलेली. आता जस्ट जी रिसेंटली रिएक्शन आली ती ह्या लेवलला रिएक्शन आलेली. तर ही ड्रॉप बेस ड्रॉप, आता हा ड्रॉपचा ओपन जो झालाय इथं झालाय, हा ओपन आपण इथे सुद्धा कन्सिडर करू शकतो. म्हणजे एवढी मोठी रेड कॅन्डल आहे म्हणून ह्या लेवल पासून रिॲक्शन आली. ओके, आता निफ्टीमध्ये काय दिसते मला पर्सनली, निफ्टी डाऊनसाइड पाहिजे. अजून निफ्टी इतक्या पटकन रिकवर होईल असं मला अजिबात वाटत नाहीये. म्हणजे नाही झाली पाहिजे रिकवर यार. पर्सनली मला वाटते की निफ्टी अशी रिकवर नाही झाली पाहिजे. याचं कारण काय आहे, निफ्टीमध्ये दॅट व्हेरी गुड की निफ्टीमध्ये बघा एक आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे निफ्टी खरंच खूप चांगल्या फॉर्मॅटमध्ये डाऊन साइड आलेली. एकदम एकदम शार्प मुवमेंट आले नाही, डायरेक्ट तर अशा रेडी कॅन्डल्स आले नाहीत. हळू म्हणजे थोडंसं सेलिंग आलं, परत थोडं बाईंग आलं, पुलबॅक आला, परत थोडं सेलिंग आलं, परत पुलबॅक आला, परत थोडं सेलिंग आलं. आता पुलबॅक जो आलाय तो ऑलमोस्ट एक दोन सप्लाय झोन तोडून वरती क्लोजिंग दिले. तर डेफिनेटली निफ्टी ह्या लेवल पासून हिथं आली पाहिजे. ठीक आहे, आणि आता इथून पुढे मला नाही वाटत की निफ्टी 22,000ची लेवल तोडेल. याचं कारण काय, जर समजा ही जी लेवल आहे ही, मला पर्सनली असं वाटत नाही की ही लेवल निफ्टी तोडून ह्याच्या खाली येईल. जे आपण आधी म्हणत होतो 18-19,000, हा खाली येऊ शकते कधी, फक्त आणि फक्त वॉर जर अजून परत भडकलं तर, आणि तर मग निफ्टी मग चांगली डाऊन येईल. आणि असं पण आहे की हे वॉरची जी सिच्युएशन झालेली आहे, कदाचित मार्केट त्याला युज टू होऊन जाईल आणि परत मग काही म्हणजे ट्रम्प काही पण बोलू दे किंवा कसंही होऊ दे, मार्केट काही सुद्धा रिएक्शन देणार नाही, असंही होऊ शकतं. ठीक आहे, मार्केट मग त्याच्या फ्लोने मग वर किंवा डाऊन साइड जाऊ शकतं. सो माझ्या मते आता तरी निफ्टीनं चांगलं क्लोजिंग दिलेलं आहे, 2 सप्लायच्या वरती क्लोजिंग दिलेलं आहे. सो आता निफ्टीने डाऊनसाइड मोमेंटम कंटिन्यू ठेवावं. डाऊनसाइड आता आलं पाहिजे आणि ह्या लेवल पासून मग निफ्टीमध्ये मग आपलं बाईंग कंटिन्यू आलं पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज हाऊ निफ्टी शुड वर्क, नीड टू वर्क. आणि सगळ्यांनी वेट करा, पैसे जेवढे असतील तेवढे साठवून ठेवा एका स्नायपर एंट्रीसाठी. ओके, आय ऑलरेडी टोल्ड यू रिगार्डिंग टू द बैंक निफ्टी. अभी बैंक निफ्टी में जो है मैंने ये सप्लाई जोन मार्क किया था. ओके, अभी ये सप्लाई जोन देखो यहाँ पे टच किया, हे मार्किंग आपण केलं होतं राईट, मार्किंग केलं होतं आणि इथून टच करूनच बँक निफ्टी डाऊन साइड आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पण सेम तसंच, मार्केट डाऊन आलं, बँक निफ्टी डाऊन आली, थोडासा पुलबॅक आला, डाऊन आलं, थोडासा पुलबॅक आला, डाऊन आलं, पुलबॅक असा आला
की 1, 2, 3 सप्लाय झोन तोडून वरती क्लोजिंग दिलेले आहे. म्हणजे ह्या झोनच्या पण वरती इथे क्लोजिंग झालेली आहे. त्यामुळे झोन तर चांगला इथं तयार झालेला आहे. म्हणजे नंबर ऑफ बायर्स इथे चांगले एंटर झालेले आहेत. ओके. सो बँक निफ्टी पण जोपर्यंत ह्या लेवलच्या वर आहे पॉझिटिव्ह आहे, आणि जर बँक निफ्टी डाऊनसाइड आली तर आपल्यासाठी खरंच खूप चांगलं आहे, कारण आपल्याला परत बाईंगला चान्स मिळणार आहे. चान्स मिळणार मिळणार म्हणता म्हणता आयसीआयसीआय कुठून कुठे गेला बघा. हा, कसला जबरदस्त आयसीआयसीआय गेला. ह्या लेवल पासून आता सध्याची रिॲक्शन आलेली आहे. सो हे जे सेलिंग दिसतंय मला, मला सेलिंग एकदम म्हणजे असं पडल असं दिसत नाही आयसीआयसीआय. म्हणजे मी फक्त या वॉर सिच्युएशन मुळे मी काय केलं, इथली लिक्विडिटी घेईल म्हणून मी इथं एंट्री ठेवली, आणि एंट्री कम्प्लीट मिस झाली यार. सेम तसं बीएससी मध्ये पण झालं. बीएससी तर काय जबरदस्त, म्हणजे नुसतं 80-80 पॉईंट 44 पॉईंट अप चाललाय. बीएससी मध्ये खरंच आता 1-1.5 लाखाचा प्रॉफिट असतं यार माझं. हे असं होतं. तर ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ गेम. कदाचित म्हणतात ना, वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. सो मे बी आई एम ऑन दैट पाथ. अभी वक्त ऐसा चल रहा है तो अभी तो कुछ नहीं मिल रहा है इतना ज्यादा. ओके. आयसीआयसीआय बँक, बँक निफ्टी खाली आली की आयसीआयसीआय थोडंसं तरी, म्हणजे बँक निफ्टीचं आणि आयसीआयसीआयचं जर असं गाणं विचित्र आहे. आयसीआयसीआय कधी कधी उलटा फिरतो, म्हणजे उलट चालतं. आणि तसंच ऍक्सिस बँकचं पण तसंच आहे. ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक असे उलटे उलटे चालतात. ठीक आहे. सो आणि ह्या लेवल पासून परत एकदा एचडीएफसी मध्ये डाऊनसाइड मोमेंटम आलेली आहे. इथे बायर्सला फसवलेलं आहे, आणि मे बी उद्या पण सेलिंग कंटिन्यू राहू शकते. आणि माझ्यासाठी एचडीएफसीचा 690 म्हणजे 798 ते 100, म्हणजे इथे जो लेवल आहे ना 700ची, ही लेवल माझ्यासाठी खरंच खूप चांगली आहे. मला तिथे एंटर करायचं आहे. प्लीज 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 एचडीएफसी तिथे येऊ दे. एचडीएफसी इथनं रिकवर नको व्हायला. ओके. त्याचबरोबर एसबीआय लाईफ इन्शुरन्स बघूया. एसबीआय लाईफ इन्शुरन्स ह्या लेवलचा ब्रेकडाऊन झाला. इथे 4 अवरचा एक झोन होता. या 4 अवरच्या झोन मधनं एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये बाईंग आलं. यार कसलं जबरदस्त बाईंग आलं. असे ट्रेड मिस झाले. इव्हन ह्या लेवलला जरी मी बाईंग करून ठेवलं असतं तर बरं झालं असं, असं दिसतंय आता मला. बाईंग का नाही केलं? घाबरून. का का घाबरलो? वॉर सिच्युएशन, ट्रम्प तात्यांचं दिमाग. आज गॅप अप करायचं तर उद्या गॅप डाऊन करायचं. त्यांना आपलं स्टेटमेंट द्यायला काय जातं, इथं आमची हातात येऊन जायचं ना डायरेक्ट. उद्या जर समजा मी इथं बाय केला आणि डायरेक्ट एसबीआय लाईफ इथं 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 ओपन झाला, भाई एवढा लॉस कोण सहन करायचा? लॉस आपल्या कपॅसिटीच्या बाहेर गेला ना, म्हणून तो सहन होणार नाही. आपली कपॅसिटी काय आहे, हा एवढा लॉस मी सहन करू शकतो म्हणून मी इथे एसएल लावला. एसएल न हिट होताच खाली जाऊन डायरेक्ट एसएल हिट झाला, एवढा एवढा मोठा. तो डिफरन्स भरून काढण्यात मग थोडा नक्की टाइम जाणार, परत डोक्याला शॉट लागणार. त्यामुळे मी एंट्री घेतली नाही. म्हणजे बऱ्याचशा अशा चांगल्या एंट्री घेतल्या नाहीत मी. लेट्स सी द रिलायन्स. रिलायन्स मध्ये बाईंग चांगली आलेली आहे. म्हणजे कॅन्डल तर चांगली झालेली आहे. कॅन्डल ह्या लेवलला चांगली झाली, बट तरी पण 1, 2, 3, 4, 5, 6 6 दिवस झाले रिलायन्स एका ठिकाणी घुटमळत. 6 दिवस झाले. आता दोन गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे ह्या ज्या दोन रेड कॅन्डल दिसतात त्यांनी त्यांच्या प्रिव्हियस जो सपोर्ट झोन होता त्या सपोर्ट झोनचा ब्रेकडाऊन करून खाली क्लोजिंग दिलेली आहे. पुलबॅक खूप छोटासा झालेला आहे. आणि ह्या कॅन्डल मध्ये सुद्धा सेम तसं झालंय. ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग दिलेले, म्हणजे खाली वीक तयार झाली, म्हणजे बायर्स आहेत ओके, बट लेवल खाली क्लोज झाली. देन त्याच्याबरोबरच इथे जे आहे बायर्स किती फाईट करतात वर घेऊन जायला प्राइसला. आणि माझ्या मते ही जी हॅमर तयार केली ना, ही कदाचित फुल करण्यासाठी हॅमर तयार केलेली आहे. म्हणजे इथे कदाचित फसवण्यासाठी हॅमर ही तयार केलेली आहे. सो मे बी जर समजा हे बाईंग स्ट्रॉंग असेल, सो डेफिनेटली रिलायन्स डायरेक्ट ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देईल. जर तसं नसेल तर नक्कीच या सगळ्यांचा एसएल खाऊन
अशी रेड कॅन्डल तुम्हाला रिलायन्स मध्ये बघायला मिळेल. बट बट अजून एक बट आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे अनालिसिस करूया आपण. पहिले हे बघा काय झालं, सेलिंगची कॅन्डल झाली मोठी, देन तेवढ्याच प्रेशरने बायर्स आले. हे बायरची कॅन्डल बघून, दिस इज कॉल्ड बुलिश इंगल्फिंग कॅन्डल, बरोबर. बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बघून नंबर ऑफ बायर्स ह्या लेवलला उतरले, प्राइस मध्ये थोडं अपमूव्ह दिलं आणि खूप स्लो सेलिंग करून ह्या सगळ्यांचा स्टॉप लॉस खाल्ला गेला. कुठे खाल्ला? ह्या कॅन्डलने खाल्ला. आता ही कॅन्डल बघून देन त्याच्यानंतर पुढचं बाईंग बघून इथे काय झाले, नंबर ऑफ लोक काय झालेत, रिटेस्टला एंटर झाले, कोणी इथे एंटर झाले, कोणी इथे एंटर झाले. आणि ह्या सगळ्यांचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे? एक तर काही लोकांचा जे कन्झर्वेटिव्ह त्यांचा इथे, आणि जे म्हणजे सहन करू शकतात स्टॉप लॉस, त्यांचा स्टॉप लॉस डायरेक्ट ह्या विकच्या खाली. काय केलं त्यांनी? म्हणजे एकदा दोनदा, सॉरी एकदा आणि दोनदा, म्हणजे दुसऱ्यांदा लिक्विडिटी स्वीप केली आणि वर चालले. त्यामुळे ही पण एक सायकोलॉजी लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण एकदा दुसऱ्यांदा जर लिक्विडिटी स्वीप झाली असेल तर कदाचित इथे बायर्स परत चांगले ऍक्टिव्ह होतील आणि चप चप 2-3 कॅन्डल इथे ग्रीन करेल. दॅट इज द वन ऑफ द पॉसिबिलिटी. ओके, म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहेत. एक, ही जर हॅमर बायर्स जर स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली ह्याच्यावरती क्लोजिंग होईल आणि मग रिलायन्स वरती जाईल, ठीक आहे. आणि जर तसं नसेल तर मग रिलायन्स इथूनच डाऊनसाइड आला पाहिजे, जो की आपल्या लेवल जी आहे खालची, एक तर ही लेवल आहे आणि ही लेवल आहे. आय होप सगळ्यांना माझे पॉइंट्स कळायला असेल की मला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे. ओके, रिलायन्स मध्ये मला तसं वाटतंय. बीएससी मध्ये सांगायला झालं तर बघा तुम्ही, बीएससी मी घेत होतो कुठे, मी ह्या लेवलला बीएससी घेत होतो यार मित्रांनो, ह्या लेवलला बीएससी कंटिन्युअस अप आहे. ह्या लेवलला तर आलाच नाही. मी इथे प्लॅन केला होता इनिशियली, बट इथली प्राइस ऍक्शन बघून मी इथे प्लॅन केला होता, पण एंट्रीच मला मिळाली नाही. एनएमडीसी पण त्याच्या मंथली स्ट्रक्चर मध्ये, इथं मंथली स्ट्रक्चर होतं आणि हा त्याचा ओरिजिन होता, इथून एंटर होऊन बघा किती वर गेलेत. एअरटेलचं तुम्हाला सांगतो, एअरटेल मध्ये आपण सप्लाय कन्सिडर केला होता बघा, हा बघा, हा सप्लाय एक किती पॉइंट्सने राहिला बघा. असे मिस होतात माझे ट्रेड. मी कधी कधी ना खूप जास्त टाईट एंट्री प्लेस करतो. म्हणजे मी इथं एंट्री प्लेस केली होती आणि इथून एअरटेल डाऊन साइड आला. मला कन्फर्म माहिती होतं, हे जरी प्राइस ऍक्शन बुलिश असलं तरी माझ्यासाठी इथून डाऊन साइड येणार हे कन्फर्म होतं मला. आता लेट सी की रिलायन्स म्हणजे काय नाव आहे, एअरटेल ह्याच्या खाली आला पाहिजे. ह्याच्या जर खाली आला ना तर डेफिनेटली ही लेवल ते टेस्ट करणार. हा, ह्याच्या जर खाली येत नसेल, सो कारण रिझन जर बघितलं, अजून तरी मला ह्या लेवलचा ब्रेकआउट झालाय आणि वरती क्लोजिंग दिले असं एकाही कॅन्डलने केलेलं नाही इथे जवळपास. सो मे बी इकडनं ह्या लेवल पासून बाईंग येईल, कारण अवरली वगैरे इथे काहीतरी डिमांड झोन असतीलच. आहे बघा, डिमांड झोन तर आहेच, हा तर डिमांड झोन खरंच खूप चांगला आहे, हा पण एक डिमांड झोन आहे. सो बाईंग येईल, बाईंग येणार नाही असं नाही, बट ते बाईंग सस्टेन होणार नाही. हे बाईंग सस्टेन होणार नाही कारण हे बाईंग फॉल्स आहे. आणि तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट बघा, ह्या कॅन्डल 4 अवरची कॅन्डल जर समजा आपण बघितली, ही 4 अवरची कॅन्डल, ही 4 अवरची कॅन्डल, ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिली डेफिनेटली, मग ड्रॉप बेस ड्रॉप, म्हणजे हा एक झोन झाला आणि ऑलमोस्ट आपली एंट्री ह्याच्या जवळ असते. आणि इथे पण जर समजा एंट्री टाकली असती तर चुकली नसती, पण मिस झाली असती. ऑलमोस्ट ह्या लेवल, ह्या कॅन्डलने इथे काय केले बघा, टच करून डाऊनसाइड मोमेंटम ऑलमोस्ट चालू केलेले. सो माझ्यासाठी जर समजा उद्या मला प्लॅन करायचं असेल तर मी इथे कुठेतरी एंट्री घेईन, या लेवलला एसएल ठेवेन, डाऊनसाइड मोमेंटम कंटिन्यू पाहिजे मला एअरटेल मध्ये, आणि होऊ शकतं ते उद्यासाठी, उद्या होईल पण. सो मिक्स कंडिशन्स आहेत सध्या निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, स्टॉक्समध्ये मिक्स कंडिशन्स आहेत. थोडंसं अजून सुद्धा डिपेंडन्सी न्यूज आणि वॉरची सिच्युएशन ह्याच्यामध्ये तर आहेच. ओके, सो सजेशन हेच राहील की जरी समजा तुम्हाला ट्रेड मिस होत असतील, ट्रेड मिळत नसतील तर पॅनिक होऊ नका. पॅनिक मध्ये रॉंग एंटर करू नका, रॉंग एंटर करून रिस्क वाढवू नका. ठीक आहे, ट्रेड विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस,
ऍड मिनिमम रिस्क and took at least 1:2 or 1:3 target. Don't be like ऐसा मत करो कि 1:2 मिल गया और ज्यादा मिलेगा. डोंट बी अ ग्रीडी. ओके, डोंट बी अ ग्रीडी. टार्गेट मिळालं एक्झिट व्हा, एसएल लागला एक्झिट व्हा. 2 SL लागले स्टॉप करा, सिस्टम बंद करून टाका, बघायचं पण नाही चार्टकडे, कुठे पण जाऊ दे मग चार्ट. लाईक सरळ दुसऱ्या दिवशी चार्ट ओपन करायची अनालिसिस करून. दिवसाला ठरवायचं असंच करायचं आणि असंच झालं पाहिजे. मेकॅनिकल एक्झिक्युशन करा, मेकॅनिकल. मशीनला काही सुद्धा फरक पडत नाही, बरोबर आहे ना. त्याचं काम आहे एवढ्या सकाळी वाजता मला खटका चालू करायचं, एवढ्या संध्याकाळी मला खटका तो बंद करायचा, बस तसं एक्झिक्युशन करायचं. ओके, आय होप यू विल लाईक द व्हिडिओ, देन शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब माय चॅनल. सध्या 11 जणांची फॅमिली तर झालेली आहे आपली. लेट्स सी, फॅमिली नक्कीच वाढेल, नक्कीच वाढेल आणि आपण नक्कीच ट्राय करू. अजून थोडंसं मला मी थोडं बॅकग्राऊंडली काम करते, एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर्स वगैरेचे सध्या मी सर्चिंग वगैरे ते बेस्ट थोडंसं बघतोय. ओके, देन त्याच्याबरोबरच आणि लाईव्ह सेशन्स मला स्ट्रॉंगली कसे करता येईल त्याचं पण सध्या मी बॅकग्राऊंडला माझं वर्क चालू आहे ऑलरेडी. माझे सेटिंग्स वगैरे त्या ॲप्लिकेशनच्या ते मी सध्या चालू आहे. ठीक आहे, सो या विल ट्राय फॉर इट अँड या विल सी यू लेटर. ओके, टाटा, बाय बाय.